नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बिर्याणी बनवणार आहोत. चिकन बिर्याणी. आज ईस्टर संडे आहे, त्यानिमित्ताने आपण बिर्याणी बनवणार आहोत. इथे 4 पाण्याने मी स्वच्छ चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता 1 चमचा मोठा आपण मीठ टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आणि सर्व बाजूने त्याला चोळून घेऊया. चांगलं मीठ हळद लावून घ्यायचं आहे. आता हे पाणी मीठ हळद लावल्याच्या नंतर हे पाणी मी दुसऱ्या ह्याच्यात चिकन काढून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण फेकून देणार आहोत. आता लगेचच आपल्याला झटपट बिर्याणी बनवायची आहे. आता आपण इथे बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना चिरून टाकून दिलेला आहे त्यामध्ये चिकनमध्ये. आता इथे 1 पॉकेट सोडलेलं आहे बिर्याणी मसाल्याचं आणि गरम मसाला पण टाकून देणार आहे. आता ही आल्याची पेस्ट आहे, मोठा चमचा भरून टाकून दिलेला आहे. ही लसूणची पेस्ट आहे. तर ही धने पावडर आहे. आणि हे पावशेर दही आहे. तर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे अर्धा चमचा मिरची पावडर आहे. आता हे आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. इथे अर्धं लिंबू पिळून घेऊया, जेणेकरून आपले चिकन खूप टेस्टी लागेल. पुन्हा एकदा मिक्स करून झालेलं आहे अशा प्रकारे. आता आपण झाकून ठेवून देऊया 1 तास. तर कांदा पण तळून झालेला आहे, काजू पण तळून झालेले आहेत. आता टोमॅटो कापून घेते, कारण आपल्याला लवकर बिर्याणी बनवायची आहे. आता इथे पातेले ठेवलेले आहे, त्यात 1 वाटी भरून तेल टाकलेलं आहे आणि टोमॅटो टाकून दिलेले आहेत आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपले टोमॅटो लवकर होतील. आता इथे चिकन टाकून देणार आहोत आपण पातेल्यात. अशा प्रकारे आपण चिकन टाकून दिलेलं आहे. पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि तळलेला कांदा पण त्यामध्ये टाकून देऊया लगेचच. संडे स्पेशल आणि ईस्टर संडे असल्यामुळे आपण ही बिर्याणी बनवत आहोत. आता सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं. 5-10 मिनिटे आपण असं ठेवून देऊया, म्हणजे आपलं चिकन शिजेल. आता इकडं तांदूळ भिजत घातले होते, आता ते पण पाण्याला उकळी आलेले आहे. चांगली अशी दणदण उकळी येऊ द्यायची आणि आपण ते तांदूळ त्यामध्ये टाकून देणार आहोत. उकळी आल्याच्या नंतर तांदूळ टाकायचे आहेत, नाहीतर मग तांदूळ आपले म्हणजे चिखल होतो तांदळाचा. बघा उकळी झालेली आहे तांदळाला आणि तांदूळ आपण बिर्याणीमध्ये म्हणजे चिकनमध्ये टाकून दिलेले आहेत, गाळून घेऊन आणि झाकण ठेवलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपली मोकळी सळसळीत बिर्याणी तयार झालेली आहे. आज मी कलर टाकणार नाही, कारण बऱ्याच वेळा मी बिर्याणीमध्ये कलर टाकून दाखवलेले आहे. आज पांढरीच ठेवलेली आहे, वरतून कलर टाकलेला नाही. इथे काजू, कोथिंबीर आणि तळलेला कांदा टाकून दिलेला आहे. अशा प्रकारे आपले ईस्टर